मी नरेश राधेश्याम अग्रवाल. मी अलिबागहून माधवबागमध्ये आलो. मला इकडचं एक्सपिरियन्स खूप चांगलं का वाटलं की माझ्या आईला पण मी 12 वर्षापूर्वी इथं आणलं होतं की माझ्या आई पण त्या टायमेला मला सगळ्या डॉक्टरांनी की सांगून टाकलं होतं की तुमच्या आईला तुम्ही घरीच घेऊन जा, ती जितक्या दिवस जीवल जगल तिथपर्यंत तिला ठेवा, तिचं सेवा करा. पण मला राहवलं नाही. मी माधवबागमध्ये घेऊन आलो. मी माधवबागमध्ये आणल्यानंतर माझी आई 8 वर्ष जगली. त्याच्यामुळं मला माधवबागवरती ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर 2024ला माझ्या मिसेसला थोडा प्रॉब्लेम वाटला म्हणून मी इथं घेऊन आलो तिला. तिचं पण व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट झाली इथं. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे माधवबागवरती ट्रस्ट झालेला आहे. आणि मला आता जरा 15 दिवसापूर्वी जरा थोडासा प्रॉब्लेम वाटायला लागला म्हणून आम्ही आता 4 दिवसापूर्वी इथं येऊन 4 दिवसाची ट्रीटमेंट करून घेतो आहे. आज आमचा डिस्चार्ज आहे. तर मला खूप चांगलं वाटतं आणि मी सगळ्यांना आमच्या इथल्या लोकांना पण सांगतो की बाबा नाही, तुम्हाला हार्ट अटॅक आले तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे न जाता माधवबागमध्ये जाऊन तुम्ही एक वेळ त्याचा फक्त हे घ्या की तुम्हाला त्याचा काय परिणाम होतो. कारण काय माहिती आहे, डॉक्टर आपल्याला काही उलटं सांगून त्याच्यावरती आपल्याला उलट्या गोळ्या त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी अटॅक आलं आहे बायपास करा, हे करा, मी एन्जिओग्राफी करा, एन्जिओप्लास्टी करा आणि घाबरवून सोडून तुम्हाला जेवढं रोग नसेल त्या रोगावरती ते देऊन अजून रोग वाढवून घेतात, त्याच्यावरती रोग वाढवतात. तर माझं सर्वांना म्हणणं आहे की तुम्ही माधवबागमध्ये येऊन एक वेळ तुम्ही तुमची ट्रीटमेंट करा आणि तुम्हाला त्याचा रिलीफ कसं वाटतं ते सांगा. हे करा की बाबा नाही की खरोखर की इथं जी ट्रीटमेंट चालू आहे की जे रोहित सरांचे पण आम्ही लेक्चर ऐकलेत, मी पाटील सरांचे पण लेक्चर ऐकलेत की बाबा त्यांनी जे सांगितलेत आपल्याला की बाबा खूप